Join your hands, close your eyes. Good morning, everyone. दीर्घ श्वास. Hold, release. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. Hold, release. One more time. Take a deep breath. Hold, release. Thank you. Thank you. Thank you. धन्यवाद परमेश्वरा. आजच्या या सुंदर, अतिशय आनंदमयी, चैतन्यपूर्ण, पूर्णतः ऊर्जेने भरलेल्या या सकाळसाठी खूप खूप धन्यवाद. मी जिवंत आहे. सगळी अनुभव घेऊ शकते. माझं शरीर सुदृढ आहे. प्रत्येक कार्य मी सहजरित्या करू शकते. यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा. माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्ती निरोगी, आरोग्यदायी, स्वस्थ आणि मस्त आहेत. धन्यवाद माझ्या घरातील सगळ्या वस्तूंसाठी. धन्यवाद माझ्या पलंगासाठी जे मला छान झोप देतं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वर. माझ्या आई वडिलांसाठी. माझ्या आईने मला जन्म दिला, 9 महिने तिच्या उदरात ठेवलं, माझं पालन पोषण केलं. त्या माझ्या आईसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी ज्यांनी मला शिक्षण दिलं, माझं लग्न केलं. त्यांच्या आशीर्वादाने मी सुखी जीवन जगत आहे. त्या माझ्या आई वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या सगळ्या पूर्वजांना, ज्यांच्याकडून मला सुखी जीवन जगण्याचा आशीर्वाद मिळाला आहे. सगळ्यांना आठवायचं आहे, तुम्ही स्वतः एका मोठ्या गोलाच्या मध्ये बसले आहात. सगळे तुमचे पूर्वज तुम्हाला आशीर्वाद देतात, तुमच्या डोक्यावर हात ठेवत आहे. असं फील करायचंय तुम्हाला इथे. तुम्हालाही त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे. ते जिथे कुठे असते तिथे आनंद, प्रसन्नता, आरोग्य, पैसा या सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये भरभरून येऊ दे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद आपल्या सगळ्या गुरुजनांना, ज्यांच्याकडून आपण काही ना काहीतरी शिकत आहोत, शिकलो आहोत आणि शिकतही आहोत. त्या सगळ्या गुरुजनांना खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. चंद्र, सूर्य, नवग्रह, पूर्ण जेवढे ग्रह आहेत त्या सगळ्या ग्रहांची नावं घ्यायची. राहू, केतू, शनी, सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद परमेश्वर. पंचतत्वांसाठी. धरती माता जी मला सतत ग्राउंडेड राहायला शिकवते. अमृत तुल्य पाणी जे माझ्या शरीरामध्ये ऑक्सिजन निर्माण करतं, माझी तृष्णा भागवतं. धन्यवाद अग्निदेवतेसाठी, जे पोटामध्ये अन्न पचन करण्याचं कार्य करतं. धन्यवाद हवेसाठी, जे माझ्या शरीरामध्ये श्वासोश्वासाची द्वारे प्राणवायू
धन्यवाद स्पेस एलिमेंटसाठी, ज्यामुळे मी घरात फिरू शकते. माझ्या शरीरामध्ये जी स्पेस आहे त्यामुळे माझे अवयव छानरित्या काम करतात. माझ्या डोक्यामध्ये जी स्पेस आहे ज्याने मी पुष्कळशा गोष्टी नवीन नवीन ग्रहण करू शकते. या स्पेस एलिमेंटसाठी खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा अशा सुंदर जीवनासाठी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद पूर्णत्वाच्या संपूर्णत्वाच्या दिवसासाठी. आजचा दिवस अतिशय सुंदर असा दिवस आहे. मी खूप भाग्यशाली आहे. माझा प्रत्येक दिवस हा चमत्काराने आणि चांगल्या चांगल्या गोष्टींनी भरलेला असतो. माझ्याकडे वेळ, पैसा आणि आरोग्य आहे, ज्यामुळे मी माझी जीवन पूर्णतः एन्जॉय करू शकते. माझं जीवन हे रोज एक मोठं सेलिब्रेशन आहे. चमत्कारामागून चमत्कार आणि आश्चर्यामागून आश्चर्य, कारण नवीन गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये रोज घडत आहेत. माझ्यामध्ये दैवी प्रेमाचा संचार असल्या कारणाने मी सगळ्यांना माफ करते आणि सगळ्यांची माफी मागते ज्यांना मी न कळत दुखवले आहे. धन्यवाद माझ्या घरासाठी, धन्यवाद पैशांसाठी, धन्यवाद कपड्यांसाठी, धन्यवाद नातेवाईकांसाठी, धन्यवाद मित्रमैत्रिणींसाठी. सगळ्या गोष्टींसाठी परमेश्वरा तुझे खूप खूप आभार. मी दिवसेंदिवस आणखीन आणखीन स्वतःमध्ये सुधारत करत आहे. धन्यवाद. मी परमपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्या डोक्यावर आहे. मी परमेश्वराची अतिशय लाडकी संतान आहे. मी मास्टर सर्वशक्तिमान आहे. माझ्यामध्ये सगळ्या गोष्टी करण्याची पूर्णतः कॅपॅसिटी आहे. मी भाग्यवान आहे, मी कर्तृत्ववान आहे. प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी एक नवीन ऊर्जा, नवीन एक चैतन्य घेऊन येतो. प्रत्येक कार्यात मला माझ्या परमेश्वराची साथ आहे. प्रत्येक कार्य हे, कुठल्याही कार्याला हात लावल्यास त्याचं सोनं बनतं. प्रत्येक कार्यात यश आणि कीर्ती प्राप्त होत आहे. माझी सगळी कामं सहजरित्या पूर्ण होत आहे. माझ्या सगळ्या मित्रमंडळी आणि माझ्या घरच्या लोकांकडून मला प्रेम, आदर, सन्मान मिळत आहे. चारही दिशांकडून मी पूर्णतः धन आकर्षित करते आहे. मी पैशाचे चुंबक आहे. मी पैशावर खूप प्रेम करते. पैसा माझ्यावर त्याहूनही जास्त प्रेम करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद या परमेश्वर. आत्मवंदन. आपल्या आत्म्याला, समोर बसलेल्या सगळ्या आत्म्यांना आत्मवंदन. आणि झूम, इलेक्ट्रिसिटी, टेबल, वायफाय, लॅपटॉप या सगळ्या गोष्टींचे मी आभार व्यक्त करते, ज्यामुळे मी सहज क्लास घेऊ शकते. धन्यवाद प्रतिभा मॅडम. थँक यू सो मच अँड गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू ऑल. थँक यू, थँक यू, थँक यू. प्राजक्ता मॅम, हा मॅम. शेअरिंग करता? ओके, आधीच करू का? हम्म. ठीक आहे. ऍक्च्युली सॅटर्डेला माझ्या घराचं इंटेरियरचं काम सुरू आहे. सॅटर्डेला मला एक पेमेंट करायचं होतं, थोडी मोठी अमाऊंट होती. आणि मागच्या संडेला मी बाहेर फिरायला गेली होती अलिबागला. सो तिकडे येताना एका ठिकाणी मी पेमेंट केलेलं, त्या व्यक्तीचं नाव पण होतं उमेश. आणि सॅटर्डेला मी ऍक्च्युअल त्या गर्दीमध्ये होत्या, मी ते वॉलपेपर्सच्या सिलेक्शनसाठी गेलेलो.
आणि तिथे एवढी गर्दी होती आजूबाजूला, आणि उमेश आणि विमान पण होता, आणि सगळे असे कंटिन्यू क्वेश्चन क्वेश्चन येत होते. आणि काय माहिती, खरं तर माझ्या सबकॉन्शियस माइंडने जेव्हा मी पेमेंट करत होते तेव्हा मला एक हिंट दिली की अगं तू नक्की उमेशलाच करतीये ना. हे मी एकदा वरती बघायला पाहिजे होतं, पण तरी पण फक्त उमेश नाव बघून मी ते पेमेंट केलं. आणि उमेश कॅश काढायला गेला, कारण त्यांना कॅश मध्ये पेमेंट हवं होतं. उमेश कॅश काढायला गेला, बघतो तर काय त्याला पैसेच नाही आले. त्याने मला फोन केला. त्याने फोन केला तरी मी कॉन्फिडन्स मध्ये बोललो की अरे हम्म. हो मी पाठवलं तुला, नीट बघ, तू दुसऱ्या अकाउंटला बघ. तो म्हणतो अरे नाही आले बाबा. मग मग मी चेक केलं. मग मला कळलं की, म्हणजे मला चेक करायच्या आधीच समजलं की मी काय केलंय. मग मी चेक केलं तर खरंच मी हे पेमेंट ते अलिबागच्याच इकडे ते गाव आहे कोणतं तरी, तिथून मी आईला थोडं त्रास व्हायला लागलं म्हणून मेडिसिन घेतलेले, तर त्या व्यक्तीचं ते हे होतं. आणि तिचं मी स्कॅनरवर केलं त्यामुळे नंबर पण पूर्ण दिसत नव्हता, फक्त लास्टचे 4 का 5 डिजिट्स दिसत होते. मग आता मी तर घरी कोणाला सांगितलं नाही, हे फक्त उमेशला आणि मलाच माहिती होतं. मग आता काय करायचं, मग उमेशचे, आणि म्हणजे खरं तर मला थोडस असं हे झालं की अरे यार मी एवढी मोठी अमाऊंट पाठवली, आता जस्ट बिकॉज ऑफ या अमाऊंट साठी तिकडे जाणं, म्हणजे एक निगेटिव्ह थॉट्सचा जो फ्लॅशबॅक असतो तो माझ्या माइंडमध्ये आला की आता समजा जर त्या व्यक्तीने नाही दिले रिटर्न, कसं कॉन्टॅक्ट करणार, इथे नंबर पण नाही दिसत आहे. मग आम्ही तिथून समोरच्या शॉपमधून आईस्क्रीम घेतलेलं. तर मग मी माझ्या फ्रेंडला बोललो तू चेक कर एकदा तुला नंबर दिसतंय का. तर तिला तर काहीच दिसत नव्हतं, फक्त पेमेंट दिसत होतं आणि ते ऍस्ट्रिक मार्क दिसत होते. मी म्हंटल ठीक आहे, म्हणजे हिचं काहीच नाही मॅनेज होणार आहे. मग शेवटी ते झालं. मग त्याच्यानंतर उमेशने, त्याचे फ्रेंड्स आहेत कॅनरा बँकमध्ये वगैरे, मग उमेशने त्यांना फोन केला. तर मग कारण मी ते पेमेंट कॅनरा बँकमधून केलेलं, तर त्यांनी मला एक मेल आय डी दिला आणि कंप्लेंट करायला सांगितली. तर ते कस्टमर केअर कडून मला रिप्लाय आला, पण त्याच्यामध्ये त्यांनी मला अकाउंट ब्लॉकचं इन्फॉर्मेशन दिलं. मग म्हणजे मध्यंतरी आता शनिवारी झालं, शनिवारची पूर्ण इव्हिनिंग, लाईक मी 5 वाजता वगैरे हे पेमेंट केलं. त्याच्यानंतरचा पूर्ण वेळ रविवारचा दिवस सगळं याच थॉट्स मध्ये किंवा उमेश होता खरं तर, म्हणजे तो खूप फॉलोअप घेत होता किंवा काय. आणि मी एकदम न्यूट्रल होती, कारण मला असं वाटत होतं की माझ्या सबकॉन्शियस माइंडने मला तिथे हे दिलं होतं, आणि तरी पण मी फॉलो नाही केले. तर कुठेतरी मला असं वाटलं की मी माझ्या माइंडशी कनेक्टेड आहे, तर मी ते पॉवर यूज करून मी ते पैसे पुन्हा मिळवू शकते. स्वतः शनिवारी रात्री तर मी काही लिहिलं नाही, खरं सांगायचं तर मी रविवारी पहाटे आणि काल पहाटे फक्त 21-21 वेळा असं लिहिलं. म्हणजे 2 दिवस मी 21 टाइम्स लिहिलं की थँक्यू युनिवर्स माझ्या, किंवा शनिवारी तर मी हेच लिहिलं की थँक्यू युनिवर्स मला माझे पैसे परत मिळवून देण्यासाठी. आणि काल मी लिहिलं की जसं ते काल आपल्या बुकमध्ये येतं ना की थँक्यू माझं अवचेतन मन मला या परिस्थितीमध्ये योग्य मार्ग दाखवण्यासाठी, असं मी 21 टाइम्स लिहिलं. कारण मला ते काल जेव्हा मी युनिव्हर्स साठी लिहिलं मला पैसे मिळवून देण्यासाठी, तेव्हा मला असं वाटलं की म्हणजे कुठेतरी माइंडमध्ये मी ते पैशांवर फोकस करते असं. मग मला असं वाटलं की नाही, मला हे सबकॉन्शियस माइंडने ऑलरेडी क्लिक करून दिलं होतं, पण तरी पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. सो मी आता त्यालाच सोपवायला पाहिजे हे डिसिजन की ठीक आहे, द्यायचं तर दे, नाही तर नको देऊ असं. बट कुठेतरी माइंडमध्ये एक कामनेस असतो की नाही हे मिळणार आहे आपल्याला. म्हणून मी एकदम विश्वास ठेवून खरं प्रॅक्टिस केली. आणि मी फक्त काल तर मी हे लिहिलं अवचेतन मना सबकॉन्शियस माइंडसाठी. आणि काल समहाऊ उमेशच्या ऑफिसमध्ये एक मॅम होत्या, त्यांचं रेफरन्स होतं थोडं हायर लेवलला HDFC बँकमध्ये. उमेशने कॅनरा बँकमधून तो बँक अकाउंट नंबर घेतला ज्यांना पैसे गेले. मग त्या उमेश असंच डिस्कस करत असेल की वाईफने असं केलं तसं केलं. तर त्याच्या मॅमने सांगितलं की अरे थांब मी एक हे करते असं.
मग त्याच्या मॅमने HDFC बँक मधून त्या व्यक्तीचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवला बँकमध्ये फोन करून. गुड. आणि उमेशने फोन केला आणि त्या व्यक्तीने पण सहज की हा ठीक आहे, हो आलेत तुमचे पैसे, पण मला कळत नव्हतं मी कसं रिटर्न करू वगैरे, तर मी पाठवते. आणि उमेश मला बोलला की तू फोन कर वगैरे. म्हटलं अरे ठीक आहे, तुझं पेमेंट, तुझं बोलणं झालंय ना, येतील पैसे, तू रिलॅक्स राहा. आणि उमेशचं बोलणं होऊन 10 मिनिटं पण नाही झाले, तर मला नोटिफिकेशन आलं गुगल पेचं की त्यांनी ती अमाऊंट पाठवली असं. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. वाव. सो ते बोलतात ना की मला पुन्हा एकदा, म्हणजे मला खरंच खूप अमेज वाटलं की बरेचदा असं होतं की आपल्याला एखादा सांगते. संकेत आपलं माइंड देत असतं, बट आपण हम्म. किती सहजपणे दुर्लक्ष करतो. म्हणजे एवढ्या गर्दीत सुद्धा ते ऍक्टिव्ह होतं, जसं आपल्या बुकमध्ये सेंटेन्स येतात की ते हम्म. नेहमी हम्म. हे असतं किंवा, म्हणजे मला हे पेमेंट करताना पण मला हे जाणवलं. पण म्हणजे खूप आपलं ते एक हॅबिच्युअल असतं ना की उमेश माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये एकच आहे, हम्म. त्याच्यामुळे काय कोणाला असं. सो मी एवढं टेकन फॉर ग्रँटेड घेतलं, ते केलं. बट पुन्हा जेव्हा मी हे करत होती, कारण आता आम्ही फ्रेंड्स आणि माझी आई गेलेलो कोकणात त्या दिवशी, तर मग मी तिला फोन केला कारण तिनेच मला ते मेडिकल सांगितलेलं. मग मी तिला म्हंटल की तू एक गाव बोलली होतीस, त्या गावाचं नाव सांग. मला समहाऊ काल पहाटे ते गावाचं नाव सुद्धा आठवलं. वाव. आणि तिला ते आठवतच नव्हतं, मला ते गावाचं नाव सुद्धा आठवलं. पण मग मी मॅप वरती बघत होती, तर मग मला काही मिळत नव्हतं खरं तर ते मेडिकल. मग मी ही प्रॅक्टिस केली आणि मी म्हंटल ठीक आहे, मला माहितीये पैसे येणार आहे, ते कसे पण येतील, असं म्हणून मी सोडून दिलं. आणि हम्म. मला माहिती पण नाही की उमेश एवढे एफर्ट्स टाकत होता त्याच्यामध्ये. हम्म. आणि काय म्हणजे मी माझ्या प्रॅक्टिसला सरेंडर केलं, उमेशने त्याच्या वेने फॉलोअप घेतला. आणि खरंच मॅजिकली म्हणजे आपण म्हणतो ना की नाही लोक असं हे करतात ते करतात, बट जसं आपलं बिलीव आहे की आपल्याला बुकमध्ये पहिल्या याच्यातच सांगितलेलं की जसं आपण थॉट्स ठेवणारे तसे पिक्चर किंवा परिस्थिती आपल्या समोर क्रिएट होते. सो करेक्ट. मला मागे फोनच्या वेळेस पण एक्सपिरियन्स आलेला आणि काल पुन्हा हे एक्सपिरियन्स आलं की खरंच म्हणजे आपलं जर ट्रस्ट असेल, आपण जर एखाद्या गोष्टीला प्रॅक्टिसला सरेंडर केलं, तर युनिवर्स सुद्धा खूप प्रयत्न करतो किंवा युनिवर्स त्याच्यामधून बेस्ट आउटकम आपल्याला नक्कीच देतो असं. करेक्ट आहे. व्हेरी व्हेरी गुड हा शेअरिंग. छान. ऍक्च्युली तू काल मला मेसेज टाकला ना, तर मला आज सकाळी असं वाटलं होतं की सगळ्यात एक्साइटेड. पहिले इतकं एक्सायटेड की हिची काय शेअरिंग असेल, म्हणून मी म्हटलं आधी पहिले शेअरिंग कर, कारण तू मला काल फक्त मेसेज टाकला की माझी शेअरिंग आहे. हो. आणि जसं मी याच्या पूर्वी पण तुम्हाला एक शेअर केलं होतं की एक लेडी आहे त्यांच्याकडे, दिल्लीच्याच आहेत त्या. तर त्यांच्याकडे जी चोरी झाली होती, त्यांनी त्या चोराला फक्त आशीर्वाद दिले आणि त्यांना 4 तासात ती पूर्ण मिळत नाही बरं सहसा, पण त्यांना ते सगळं त्यांचे गेलेले सगळ्या गोष्टी मिळाल्या. ते नंतर त्यांना थ्रू कोर्ट घ्याव्या लागतात, सगळं ते सगळं दाखवून. पण वस्तू आहे सेफ, त्या पोलिसांकडे आहेत आणि त्या मिळाल्या. दॅट इज द हम्म. मेन गुड थिंग ऍक्च्युली. सो सबकॉन्शियस माइंड खरंच खूप छान करतं. म्हणजे माझा तरी खूप प्रबळ विश्वास आहे. हे पुस्तक वाचल्यावर तर अजूनच जास्त जास्त माझा विश्वास अजून वाढतोय. हो. म्हणजे आपण खरंच खूप म्हणजे मला जेव्हा मी नंतर विचार करत होती ना, तर मला विचार करताना याचं खरं मला वाईट नव्हतं वाटत, पैसे मी चुकीचं पेमेंट केलं. मला छान याचं वाटत होतं की म्हणजे माझं सबकॉन्शियस माइंड तेवढं ऍक्टिव्ह आहे, इट इज कनेक्टेड विथ मी, किंवा आपल्याला जे बोलतात ना इंट्युशन्स येत असतात आतून. तर खरंच आहे, म्हणजे त्यावेळेस मला नंतर असं जाणवलं की आपण जर किती म्हणजे टेकन फॉर ग्रांटेड घेतो आणि आपल्या माइंडला खरंच किती मनापासून गोष्टी करायच्या असतात आपल्यासाठी, की त्याने हे असं होण्याआधी सुद्धा मला हे केलं आणि त्याच्यानंतर सुद्धा की कुठेतरी मला पॉवर दिली की हा तू शांत राहा, तू प्रॅक्टिसला सरेंडर कर, युनिवर्स आपोआप सगळं करेल असं. येस. सो खरंच मला खूप, म्हणजे ते बोलतात ना चमत्कार किंवा जादुई हे होतं, तसं माझ्यासाठी हे कॉन्शियस माइंड एक्सपिरियन्स ऑलवेज होतं. रेडी टू गिव्ह यू व्हेरी गुड गुड थिंग्स. तो नेहमी प्रोटेक्ट करतो आपल्याला. माझ्याही बाबतीत असंच झालेलं होतं.
माझ्या पर्समध्ये मी जेव्हा पैसे हम्म. गेले तेव्हा मी सांगितलेलं याच्या आधी पण, मला हंच आलेला की नको घेऊ ही पर्स, पण तरी मी ऐकलं नाही, मी तीच पर्स घेतली. बस असतं म्हणून मी आता आजकाल जर मला आलंय ना तर मी एकदा करून बघते की नको जाऊ दे, काही वाटतंय ना मनाला घरात बाहेर निघताना, नाही नाही एकदा बघून घे बरं गॅस ठीक आहे की नाही. हम्म. पण तरी मी बघते की नंतर मग ते खूप असं वाटतं की अरे त्यांनी सांगितलं होतं आपल्याला, आपण त्याचं ऐकलं नाही असं. बऱ्याचदा होतं की थोड्या वेळाने त्याच गोष्टीसाठी फोन येतो की अरे तू हे विसरली आहे किंवा हम्म. हे असं राहिलंय. येस. मी सांगितलं ना माझी पर्स पण मला आता आम्ही गेलो भीमबेटकाला भोपाळला, तसा हात तेव्हा झाला दोन राहिलेली. मिनिटात की बघ तुझी पर्स आहे का, तर गाडीत बसल्याबरोबर मी विचारलं अरे माझी पर्स कुठे आहे. तर माझ्या नंदेने ती ठेवली होती एका दगडावर तिथे मस्त निवांत ठिकाणी, माझी पर्स ठेवलेली. तसंच गाडीतून बाहेर कोमलला पाठवलं आणि ती पर्स तिथेच होती. आणि हम्म. त्याच्यात सुभाषचा वॉलेट, माझं सगळं. व्हेरी गुड. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. आणि शेअरिंग याच्यासाठी सांगितली सुरुवातीला कर, मग युट्यूबवर मला एक दोन जणांचे मेसेजेस आलेले की मॅडम तुमच्या ह्याच्यात काही शेअरिंग आहेत का, तर मी म्हणून पण सांगितलं की आधी शेअरिंग करा. सो आपलं अच्छा. लेसन भीती, काल आपण दोन तीन अनुभव बघितले आहे, आज पाण्याची भीती वाचा. हम्म. पाण्याची भीती. मी 10 वर्षांचा असताना एकदा चुकून जलतरण तलावामध्ये पडलो. मला पोहायला येत नव्हते. मी हात मारले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मला वाटले की आता मी बुडणार. त्या काळ्याशार पाण्याने मला घेरल्याची ती भीती मला अजूनही आठवते. मी श्वास घेण्यासाठी तोंड उघडले पण तोंड पाण्याने भरले. शेवटच्या क्षणी एका मुलाने माझी अवस्था पाहिली. त्याने पाण्यात उडी मारून मला बाहेर काढले. हा अनुभव माझ्या अंतर्मनात खोलवर पोहोचला होता. याचा परिणाम असा झाला की मला अनेक वर्ष पाण्याची भीती वाटत होती. मग एके दिवशी मी माझी ही तर्कहीन भीती एका सुज्ञ व अनुभवी मानसशास्त्रज्ञाला सांगितली. जलतरण तलावावर जा. तो मला म्हणाला, पाण्याकडे बघ. ते फक्त एक रासायनिक संयुग आहे जे हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू यापासून बनलेले आहे. त्याला कोणतीही स्वतःची कोणतीही इच्छा किंवा जाणीव नाही. पण तुझ्याकडे या दोन्ही आहेत. मी मान हलवली आणि विचार करू लागलो की ते पुढे काय म्हणतील. एकदा का तुला समजले की पाणी हे मुळातच निष्क्रिय असते, ते पुढे म्हणाले, मग मोठ्याने म्हण, मी तुम्हाला जिंकणार आहे. मनाच्या सामर्थ्याने मी तुला जिंकणार आहे. आणि मग पोहायला शिकण्यासाठी पाण्यात उतर. पाण्यावर विजय मिळवण्यासाठी तुझी आंतरिक शक्ती वापर. मी नेमके हेच केले. जेव्हा मी नवीन मानसिक दृष्टिकोन स्वीकारला तेव्हा अंतर्मनाच्या सर्वशक्तिमान शक्तीने त्यानुसार प्रतिसाद दिला आणि मला शक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वास दिला. त्यामुळे मला माझ्या भीतीवर मात करता आली आणि मी पाण्यावर विजय मिळवला. आजकाल मी रोज सकाळी आरोग्य आणि आनंदासाठी पोहतो आहे. पाण्याला तुमच्यावर विजय मिळवून देऊ नका. लक्षात ठेवा, पाणी तुमच्या मालकीचे आहे. हम्म. तो पुष्कळ प्रकारच्या भीती असतात, त्यामध्ये पाण्याची भीती मोस्ट प्रॉब्ली खूप लोकांना पाण्याची भीती असते. आणि ती एखाद्या इन्सिडेंट मधून पण एखाद्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जाते. जसं माझं होतं की मी समुद्रावर गेल्यानंतर ते काही तर 2-3 फीटच पाणी होतं, पण त्या समुद्राच्या लाटेमध्ये मी असं एकदम भुरभुर गेल्यामुळं मला असं की मी आता चालले वाहून चालली आहे असं करून, म्हणजे मी त्यावेळेस रिॲक्ट केलेलं की झालं आता माझा शेवटचा क्षण आलेला आहे. पण मला माझ्या मिस्टरांनी ओढलं वरती असं. तर ते सगळे लोक मला हसत होते की अरे तू 2 आणि 3 फुटाच्या पाण्यामध्ये काय ओरडत होती, जशी आता झालं. पण माझ्या डोक्यात ती भीती खूप बसलेली आणि मला पाणी म्हटलं की मी थोडं दूरच असते. समुद्रावर गेल्यावर मी कधीच आतमध्ये जात नाही. आणि सेम मी आता तेच हे पुस्तक वाचत असताना हळूहळू आता स्वतः त्या पाण्याच्या वर म्हणजे विजय मिळवण्याचा प्रयत्न करते आहे. पाण्याच्या आतमध्ये जाणे 2-3 म्हणजे 2-3 जसं 4-5 सेकंद, 10-15-20 सेकंद आतमध्ये राहण्याचा प्रयत्न करते आहे. त्याच्याशी मैत्री करायचा प्रयत्न करते, मी त्याच्याशी बोलते सुद्धा. म्हणजे आता स्विमिंग पूलला 2-3दा गेल्यानंतरही मी
खूप प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी म्हणजे ऍटलिस्ट पूर्ण तर नाही पण 50% तरी मला स्विम करता असं थोडं थोडं येतं. तर यामध्ये 10 वर्षाचा मुलगा जेव्हा चुकून एका तलावामध्ये गेला आणि जेव्हा तो बुडत होता तर त्याच्या मनामध्ये ती भीती होती. ते पूर्ण काळं क्षार पाणी, त्याला म्हणजे जसं बुडताना श्वास घ्यायचा त्याचा प्रयत्न होता आणि तोंडात पाणी गेल्यावर आणखी तो डुबायला लागला. मग एका मुलाने त्याला त्यावेळेस वाचवलेलं. पण हा जो इन्सिडेंट होता हा त्याच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये खोलवर गेलेला. तर त्याला खूप भीती वाटायची पाण्याची. आणि पाण्याची ही जी तर्कहीन भीती होती ही घालवण्यासाठी तो एका मानसशास्त्राला भेटला. जेव्हा त्याने सांगितलं की तू पुन्हा जा या जलतरण तलावावर पुन्हा जा आणि पाण्याकडे बघ, कारण पाण्याचं काय H2O म्हणजे दोन हायड्रोजनचे मॉलिक्यूल आणि एक ऑक्सिजन. तर हे असंच आहे आणि याच्यामध्ये कुठली इच्छा किंवा जाणीव नाही आहे. पाणी हे निष्क्रिय आहे. आणि त्याला असं वाटलं आता हा एवढं सांगत आहे की जा तलावावर जा, आता पुढे काय सांगेल. तर तो पुढे ऐकू लागला आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की पाणी पूर्ण निष्क्रिय आहे, तू जाऊन तिथे मोठ्याने म्हण की मी तुला जिंकणार आहे, मनाच्या सामर्थ्याने मी तुला जिंकणार आहे, मला पोहण्यासाठी पाण्यात उतरायचं आहे आणि त्याच्यावर विजय मिळवायचा आहे. ते आपल्या आंतरिक शक्तीचा वापर करून त्या पाण्यावर तुला विजय मिळवायचा असं त्यांनी सांगितलं आणि त्या मुलाने तसंच केलेलं. त्याचा दृष्टिकोन, मानसिक दृष्टिकोन जेव्हा त्यांनी स्वीकारला आणि त्याच्या अंतर्मनाच्या शक्तीने मग त्याला इथे प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. ती शक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वास दिला आणि त्यामुळं तो त्या भीतीवर मात करू शकला आणि आज तो आरोग्यासाठी आणि आनंदासाठी पोहतो आहे. सो पाण्याला आपल्यावर विजय मिळू द्यायचा आणि आपण पाण्यावर विजय मिळवायचा. पोहायला जा आणि आता असं इथे इन्सिडेंट सांगितलंय तर ज्यांना पोहायला येत नाही त्यांनी एकदम खोल पाण्यात उतरायचं नाहीये. हळूहळू हळूहळू आपल्या थोड्या थोड्या पाण्यामध्ये पोहण्याचा प्रयत्न करा, ती भीती घालवण्याचा प्रयत्न करा, आपल्या सबकॉन्शियस माइंडचा वापर करा. पाण्याशी बोला, पाण्याला सांगा मी तुझ्याशी मैत्री करतो आहे, मला छान स्विम करायचं आहे, मला मदत कर. तर तुम्हाला नक्कीच पाणी मदत करेल. कोणते? कोणत्याही विशिष्ट भीतीवर मात करण्याचे निश्चित तंत्र. भीतीवर मात करण्याचे तसे एक तंत्र आहे जो मी माझ्या भाषणातून हजारो लोकांना शिकविले. ते तंत्र जादूसारखे कार्य करते. ते आजमावून पहा. समजा तुम्हाला पोहायची भीती वाटते, तर मग दिवसातून 3 ते 4 वेळा 5 ते 10 मिनिटे शांत बसा. स्वतःला खोल विश्रांतीच्या स्थितीत आणा. आता कल्पना करा की तुम्ही पोहत आहात. मानसिकदृष्ट्या तुम्ही स्वतःला पाण्यात टाकले आहे. पाण्याचा थंड स्पर्श आणि हातापायांच्या हालचालींचा अनुभव तुम्हाला येतो. हे सर्व तुम्ही न भीता आनंदाने करत आहात असे चित्र मनपटलावर रंगवा. हे निरर्थक दिवस स्वप्न नाही. तुम्ही हे जाणता की तुमच्या कल्पनेत तुम्ही जे काही अनुभवाल ते तुमच्या अंतर्मनात साकार होईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या मनावर उमटवलेले चित्र खऱ्या आयुष्यात साकार करण्यासाठी तुमच्यावर दबाव असेल. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पोहण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला हीच आनंदाची भावना जाणवेल. हा अंतर्मनाचा नियम आहे. तुम्ही हेच तंत्र इतर भीतींसाठी वापरू शकता. जर तुम्हाला उंच ठिकाणांची भीती वाटत असेल तर अशी कल्पना करा की तुम्ही डोंगरावर चालत आहात. त्यातील वास्तव अनुभवा. ताजी हवा, रानफुले आणि रोमांचक दृश्य यांचा आनंद घ्या. हे लक्षात ठेवा की जर तुम्ही हे मानसिकरित्या करत राहिलात तर तुम्हाला हे शारीरिकदृष्ट्याही सहजपणे करता येईल. तो यांनी हे तंत्र सांगितलं आहे व्हिज्युअलायझेशनचं. कुठल्याही भीतीवर मात करायची असेल तर व्हिज्युअलाइज करा. डॉक्टर जोझेफ मर्फीनी त्यांच्या भाषणातून हजारो लोकांना हे सांगितलं आहे आणि हे जादूसारखं काम करते. फक्त तुम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा आहे, आजमावून बघायचं एकदा. पोहायची भीती वाटते किंवा टेकडीवर चढायची भीती वाटते कोणाकोणाला, ते लोक वरती चढत नाही. तर 2 ते 3 वेळा दिवसातून स्वतःला शांत करायचं, विश्रांतीत शांत खोलीत बसायचं, मानसिकदृष्ट्या पूर्ण पिक्चर बघायचं की तुम्ही हळूवार पाण्यामध्ये उतरलायत, तुमच्या पायांची हालचाल, तो पाण्याचा थंड स्पर्श, तुम्ही खूप आनंदाने स्विम करत आहात, असं चित्र तिथे रंगवायचं आहे. आणि या कल्पनेमध्ये अनुभव जसं जसं तुम्ही व्हाल तसं तुझं म्हणजे अंतर्मनामध्ये ते कुठे ना कुठेतरी जाईल. त्यानंतर ते उमटलेलं चित्र साकार होईल.
जसं जसं अंतर्मनामध्ये रोज 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 तुम्ही जेव्हा हे चित्र बघाल, तर पूर्णतः फिक्स होऊन ते तुम्हाला खरं आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही पोहायला जाल, तेव्हा तुम्हाला तो अनुभव येईल, तुम्हाला जाणवेल की येस, तुम्ही पाण्यासोबत मैत्री केली आहे आणि सहज तुम्ही पोहत आहात त्याच्यामध्ये. असंच तुम्ही वेगवेगळ्या भीतींसाठी सुद्धा वापरू शकता. डोंगरावर चालत आहात, वास्तविक तुम्ही ताजी हवा, फुले, आनंद, रोमांचक दृश्ये, रानफुले, रानमेवा हे सगळं तुम्ही छान एन्जॉय करत आहात. असं मानसिकरित्या जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा तुम्हाला शारीरिक दृष्ट्या सुद्धा सहजपणे तुम्ही ते करू शकाल. मनामध्ये जर तुम्ही पिक्चर केला तर तुम्ही फिजिकली तो बघा. तुम्हाला तसंच साथ देईल आणि तसंच होईल. हळूहळू हळूहळू तुम्ही या सगळ्या भीतीतून बाहेर निघाल. लिफ्टला विनंती केली. ही गोष्ट मोठ्या कॉर्पोरेशन मधल्या एका कार्यकारी अधिकाऱ्याची आहे. अनेक वर्षांपासून तो लिफ्ट मध्ये जायला भयंकर घाबरत होता. रोज सकाळी ऑफिसमध्ये जाताना लिफ्टने जाण्याऐवजी तो 7 मजले पायऱ्या चढून जायचा. जेव्हा त्याला वरच्या मजल्यावर असलेल्या इतर कंपन्यांच्या लोकांना भेटायचे असे, तेव्हा तो अनेकदा त्यांच्या कार्यालयात किंवा रेस्टॉरंटमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने भेटत असे. शहराबाहेरील व्यवसाय दौरे तर त्याच्यासाठी खूपच त्रासदायक होत्या. त्याची हॉटेलची खोली खालच्या मजल्यावर आहे की नाही याची खात्री करण्यासाठी त्याला अगोदर फोन करावा लागायचा, ज्यामुळे त्याला तिथे जाण्यासाठी पायऱ्यांचा वापर करता येत असे. अर्थातच ही भीती त्यांच्या अंतर्मनाची निर्मिती होती. कदाचित तो बऱ्याच काळापासून जाणीवपूर्वक विसरलेल्या अनुभवातून ती भीती निर्माण झाली असावी. ते जेव्हा त्याला कळले तेव्हा त्याने ती भीती घालवण्याचा निर्धार केला. तो दरच दिवसातून अनेक वेळा आणि रात्री लिफ्टला धन्यवाद देऊ लागला. शांत, संतुलित आणि आत्मविश्वासपूर्ण मनस्थितीत तो स्वतःशीच वारंवार म्हणायचा, आमच्या बिल्डिंग मधील ही लिफ्ट एक अप्रतिम कल्पना आहे. ती शाश्वत मनातून निर्माण झाली आहे. आमच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ती एक वरदान आहे. ती खूपच अद्भुत सेवा देते. ती दैवी नियमानुसार कार्य करते. मी त्या शांततेने आणि आनंदाने प्रवास करतो. माझ्या विचार प्रणालीतून जीवन, प्रेम आणि सामंजस्याचे प्रवाह वाहत असतात. मी आता शांत बसलो आहे. माझ्या कल्पनेत मी सध्या लिफ्टमध्ये आहे आणि माझ्या ऑफिसच्या बाहेर पाऊल टाकत आहे. लिफ्ट आमच्या कर्मचाऱ्यांनी भरलेली आहे. मी त्यांच्याशी बोलतो आणि ते मैत्रीपूर्ण, आनंदी आणि मुक्त आहे. स्वातंत्र्य आणि विश्वास यांचा एक अद्भुत अनुभव आहे. मी आभारी आहे. 10 दिवस तो ही प्रार्थना करत राहिला. 11व्या दिवशी तो कंपनीतील बाकीच्या लोकांसोबत लिफ्टमध्ये चढला आणि त्याला पूर्णपणे मोकळे वाटले. येस, काही काही बिल्डिंगच्या खूप 15-15, 20-20 मजली किंवा याच्यापेक्षा जास्त असतात. आणि कधी कधी असं होतं की लिफ्टचा काही अनुभव असतो, त्यामुळेही आपल्याला घाबरल्यासारखं होतं आणि आपण लिफ्टमध्ये कधी चढत नाही, कारण की तीच भीती असते की अरे बंद पडेल का, किंवा बंद पडली तर मी कोणाला आवाज देईल. खिडकी वगैरे तर काही नसते की जिथे आपण अटकल्यानंतर मग मी श्वास कसा घेईल, मला गुदमरल्यासारखं होईल. अशा वेगवेगळ्या प्रकारचे ते डोक्यामध्ये भीती टाकून असतात काही काही लोक. तर असेच एका व्यक्तीची जी कॉर्पोरेशनच्या कार्यकारी अधिकारी होते, आणि ते लिफ्ट पासून त्यांना खूप घाबरत. आणि ते त्यांना जर कोणाला भेटायचं असेल तर ते एकतर त्यांच्या कार्यालयात बोलवायची भेटायला, किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये भेटायचे. आणि कुठे जर त्यांना कंपनी निमित्त जावं लागलं बाहेर गावी, तर त्या हॉटेलमध्ये आधीच ते म्हणजे कन्फर्म करायचे की त्यांचं जी खोली आहे, त्यांची जी रूम आहे, ती कुठल्या मजल्यावर आहे. किंवा मोस्ट प्रोबेबली ते शोधायचे की मला ग्राउंड फ्लोअरलाच मिळाली तर फारच छान. तर अशा प्रकारे या व्यक्तीला खूप भीती होती. पण आता ही भीती घालवण्याची जेव्हा त्यांनी निर्धार केला की नाही, मला ही भीती घालवायची आहे, मग त्यांच्या अंतर्मनामध्ये सूचना द्यायला सुरुवात केली. सूचना कशा तर त्या लिफ्टला धन्यवाद देऊ लागले, लिफ्ट बनवणाऱ्याला धन्यवाद, लिफ्टची कल्पना ज्याने काढली की ही लिफ्टचा हा प्रकार कोणी काढला, किती किती छान आहे. म्हणजे किती सहज व्यक्ती एका जागेवरून दुसऱ्या जागेपर्यंत जाऊ शकतो, जिथे त्याला पायाला त्रास होणार नाही, सहज तो त्या इतक्या वरपर्यंत सहज जाऊ शकतो. अशा प्रकारे तो रोज 10-15 वेळा लिफ्टला धन्यवाद, शांत, संतुलित, आत्मविश्वासपूर्ण मनस्थितीमध्ये स्वतःशीच वारंवार बोलत राहायचा की ही
एकदम अशी अप्रतिम कल्पना आहे. ज्या कोणा व्यक्तीला ही कल्पना आली असेल, म्हणजे आपणही हे विचार करू शकतो की खरंच बिल्डिंग बनवायच्या आधी ज्या कोणाला ही कल्पना आली आहे की ही लिफ्ट कशी बनवायची, किंवा लिफ्ट अशी बनवू शकते, इथून लोकांना जायसाठी वर खाली जे सिनियर सिटीजन आहे जे नाही चढू शकत स्टेप्स, त्यांच्यासाठी म्हणून का होईना पण एक निर्माण कल्पना आली, त्या व्यक्तीला ज्याला कल्पना आली त्याने ती बनवली, निर्माण झाली, म्हणजे हे सगळ्यांसाठी एक मोठं वरदान ठरलं. दैवी नियमानुसार ही सगळी कार्य करते, शांततेने आनंदाने आम्ही प्रवास करू शकतो. या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीने सुरुवात केली म्हणायची. आणि त्या विचार प्रणालीमधून जीवन, प्रेम आणि सामंजस्याचे प्रवाह वाहत असल्याचे त्याला असं वाटायचं, आणि तो शांत बसून या सगळ्या प्रार्थना करायचा. हळूहळू हळूहळू रोज लिफ्टमध्ये ऑफिसच्या बाहेर पाऊल टाकत आहे असं व्हिज्युअलायझेशन. कर्मचाऱ्यांच्या सोबत ती लिफ्ट भरलेली आहे, मी त्यांच्यासोबत खूप मैत्रीपूर्ण व्यवहार करत आहे, स्वातंत्र्य आणि विश्वासाचा अनुभव घेत आहे, मी खरं खूप आभारी आहे. आणि मी माझ्या लिफ्ट सोबत एकच करत असते, मी माझ्या लिफ्टला येता जाता धन्यवाद करते. आणि तिला मी सांगते, मी जेव्हा केव्हा येईल ना तुम्हाला ग्राउंड फ्लोअरला भेटत जा. म्हणजे मला जनरली असं खूप वेळ वाट बघत बसा असं तसं नाही. तर मी म्हणजे माझ्या ह्याच्यात तरी मला असं वाटतं 100 पैकी मला 96-97 टाइम्स माझी लिफ्ट मला ग्राउंड फ्लोअरलाच भेटते. म्हणजे माझा हा खूप जुना अनुभव आहे. आणि अशा प्रकारे तो व्यक्ती कंटिन्युअस त्या लिफ्ट सोबत बोलणे, लिफ्टच्या त्या कर्मचाऱ्यांना धन्यवाद देणे, व्हिज्युअलाइज करणे असं सुरू केलंच. कंटिन्युअस त्याची कल्पना सुरू राहिली. 10 दिवस त्यांनी केली, आणि 11व्या दिवशी तो इतर लोकांसोबत त्या लिफ्टमध्ये चढला, आणि सहज त्यांनी अगदी मोकळेपणाने तो प्रवास म्हणजे वरती पर्यंत गेला, आणि त्याला खूप मोकळं वाटायला लागलं. अशा प्रकारे त्याने त्याची जी लिफ्टची भीती आहे ती घालवली. एवढं होऊन जाईल आपलं, अजून 10 मिनिटं आहे आपल्याकडे ना. हम्म. सामान्य आणि अपसामान्य भीती. नवजात बाळाला फक्त दोन मूलभूत भीती असतात: पडण्याची भीती आणि अचानक मोठ्या आवाजाची भीती. या भीती पूर्णपणे सामान्य स्वरूपाच्या आहेत. त्या एक प्रकारे गजरासारखे कार्य करतात. त्या तुम्हाला निसर्गाने स्वरक्षणाचे साधन म्हणून दिले आहेत. सामान्य स्वरूपाची भीती चांगली असते. रस्त्यावरून तुमच्याकडे येणाऱ्या कारचा आवाज तुम्हाला ऐकू येतो आणि तिच्या धडकेपासून वाचण्यासाठी तुम्ही एका बाजूला सरकता. टक्कर होणाऱ्या क्षणिक भीतीवर तुम्ही तुमच्या कृतीने मात केली आहे. इतर सर्व भीती अपसामान्य स्वरूपाच्या आहेत. त्या विशिष्ट अनुभवांमधून उद्भवतात किंवा पालक, नातेवाईक, शिक्षक किंवा इतर ज्यांनी तुमच्या सुरुवातीच्या काळात तुमच्यावर प्रभाव टाकला होता त्यांच्याकडून तुमच्याकडे येतात. सामान्य भीती, असामान्य भीती, अपसामान्य भीती. म्हणजे लहान बाळ असतं त्या मूलभूत भीती काय आहे ते आपल्याला दिल्याच आहे सुरुवातीपासून. पडण्याची भीती, किंवा अचानक जर आपण एखाद्या लहान बाळासमोर मोठा आवाज केला तर तो एकदम दचकतो आणि एकदम रडायला लागतो, तुम्ही बघितलं असेल. तर ही पूर्ण सर्वसामान्य स्वरूपाच्या भीती आहेत. आणि यामुळे काय होतं, ह्या एका अलाराम सारखं काम करतात, गजरासारखं काम करतात. कारण ह्या निसर्गाने आपल्याला स्वरक्षणासाठी दिलेले साधन आहे. की जेव्हा आपण कुठे गाडीने म्हणजे पायी चालत असतो रस्त्यावर, तर आपल्याला जर एखादा हॉर्नचा आवाज आला तर आपण स्वतःला वाचवू शकतो त्या गाडीच्या धडकेपासून. आपण बाजूला सरकतो, एक टक्कर व्हायच्या आधी आपल्याला ते वाचवतं. तर ही झाली त्या कृतीने मात करायची हे दिलेलं आहे. आणि असामान्य म्हणजे काय आहे ते आता जसं जसं बाळ वाढत जातं लहानपणापासून विशिष्ट त्याला अनुभव येत जातात. काही पालकांचे अनुभव, ते कसे ओरडत आहे, कसे त्यांचं भांडणं कशी होतात आहे, नातेवाईकांमध्ये काय काय चालू आहे, शिक्षक आहे, इतर काही लोक आहेत. तर असे हे जे असतात ते कसे तुमच्यावर प्रभाव टाकतात. आणि त्या सगळ्या भीती त्यांच्याकडून तुमच्याकडे येतात. ते काय बोलतात, ते काय ऐकतात, ते म्हणजे ते काय बोलतात, ते काय रिॲक्ट करतात, ते कसे वावरतात, त्यांचं कसं बिहेवियर आहे. तर या अशा गोष्टींकडून जी ही बाहेरून येणारी ही जी वेगळी भीती आहे ही अपसामान्य भीतीमध्ये येते. किती मोठं आहे ते हे. करायचं की थांबायचं? 44 झाले.
आय गेस करू शकतो. चालेल. अपसामान्य भीती. जेव्हा लोक त्यांच्या कल्पनांना अनियंत्रित होऊ देतात, तेव्हा अपसामान्य भीती निर्माण होते. मी अशा एका महिलेला ओळखतो, जिला एका योजनेत बक्षीस म्हणून विमानाने जगप्रवास करण्याची संधी मिळाली. तिच्या मनात विमान अपघाताची भीती बसली होती. विमान अपघाताच्या सर्व बातम्या तिने वर्तमानपत्रातून गोळा करायला सुरुवात केली. तिने जगातील सर्वात भीषण विमान क्रॅशची व्हिडिओ टेप देखील मागवली. विमानातून पडल्यानंतर ती समुद्रात बुडत असल्याची कल्पना तिने केली. ही एक असामान्य भीती होती. जर ती असाच विचार करत राहिली, तर ज्यांची तिला सर्वात जास्त भीती वाटत होती, ती तिच्या बाबतीत घडण्याची दाट शक्यता आहे. एक मिनिट थांब. अपसाम आपण एक एक पॅरेग्राफ घेऊया, थोडं मोठं आहे. तर हा. सिंपल गोष्ट आहे की जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीची भीती करतो, आपण सहसा म्हणतो ना की अरे हे नको व्हायला, हे नाही व्हायला पाहिजे बाबा, याच्यापासून दूरच राहिलेलं बरं, हे आपल्या आयुष्यात नको यायला, नाही वाटायला पाहिजे. जेव्हा आपण हा विचार करतो ना नेहमी नेहमी, 101% तीच गोष्ट तुमच्यासोबत घडते. जितकी जास्त तुम्ही त्या गोष्टीला नाही 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 करत गेला, किंवा त्याच गोष्टीचा विचार करत गेला, तर तुमच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट घडण्याची दाट शक्यता असते. काही लोक कल्पनांना अनियंत्रित होऊ देतात, म्हणजे त्यांची कल्पना जे ते नियंत्रित राहत नाही. एक कुठे कशी करावी, किंवा कुठे तिथे ब्रेक लावा त्या कल्पनेला, ह्या असामान्य भीती निर्माण करतात. म्हणजे त्यांची कल्पनाशक्ती कुठेही जाते. एखादा कुठला ऍक्सिडेंट जर त्यांनी ऐकला किंवा वाचला, तर मग आणखीन आणखीन अजून अजून तेच ते वाचणे, मग त्याच्यातून अजून जास्त बघणे, तो व्हिडिओज बघणे 10 वेळा, किंवा ती बातमी वाचणे, किंवा अजून तशाच 10-15 बातम्या वाचणे. तर अशी एक महिला आहे, डॉक्टर जोझफ मर्फी ओळखतात, की तिला एका योजनेत बक्षीस म्हणून विमानाने जगप्रवास करण्याची संधी मिळाली होती. आणि तिच्या मनात विमान अपघाताची भीती होती. त्या विमान अपघाताच्या सगळ्या बातम्या तिने पूर्ण वर्तमानातून गोळा करायला सुरुवात केली, की बाबा कसं होऊ शकते. जगातल्या सगळ्या भीषण विमान क्रॅशची व्हिडिओ टेप पुन्हा तिने मागवली. मग ते विमान पडल्यावर कसं समुद्रात डुबलं, हिची कल्पना, ही सगळी असामान्य भीती तिच्या आतमध्ये. आणि ती सतत त्याच गोष्टीचा विचार करायला लागली. तर आता काय झालं, की तिच्या बाबतीत ही गोष्ट घडण्याची शक्यता दाट झाली, कारण ती स्वतःहून तिने ती आपली ओढावलेली होती. ती सारखी त्याच त्या गोष्टीचा विचार करणे, त्या गोष्टी पाहणे, त्या गोष्टींचं पूर्ण तिने कलेक्शन केलं होतं, की काय काय होतं, कसं कसं होतं पुढे. अपसामान्य भीतीने ग्रस्त असलेल्या व्यक्तींचे आणखी एक उदाहरण म्हणजे न्यूयॉर्कचा एक व्यापारी. तो खूप यशस्वी आणि संपन्न व्यापारी होता. त्याने स्वतःच एक मानसिक चलचित्र बनवले, ज्यात त्यांची कंपनी दिवाळखोरीत निघाली आणि त्याने आपले सर्वस्व गमावले असे हे चित्र रंगवले होते. त्याच्या अपयशाचे हे मानसिक चलचित्र त्याने जितके जास्त वेळा पाहिले, तितकाच तो नैराश्याच्या गर्तेत खोल खोल रुतत गेला. हे भीषण चित्र बघण्याचे त्याने थांबवले नाही. तो आपल्या पत्नीला सांगत राहिला, हे फार काळ टिकू शकत नाही. ही तेजी संपून मंदी येणारच आहे. हे सर्व निराशजनक आहे. आपण दिवाळखोर होणार आहोत. हम्म. सो आणखी एक व्यक्ती आहे, आणि आता आपणही बघितलं, आता खूप ठिकाणी सगळं लोक सांगतात की पुढे भविष्यवाणी अशी आहे, असं जग येणार आहे, असं होणार आहे. तर आजही आता भरपूर लोक असे आहेत ज्यांच्यामध्ये आधीच भीती झाली आहे निर्माण, की अरे पुढं असं होईल, पाणी मिळणार नाही, असं जग चालत आहे, आता AI आलेला आहे, माहित नाही काय होणार. आधीच आता भीतीमुळेही काही काही लोक भीती कंटिन्युअसली बाळगत आहेत. सेम असंच एका व्यक्तीचं उदाहरण आहे, जो एक व्यापारी होता न्यूयॉर्क मधला, आणि छान यशस्वी आणि संपन्न असा व्यापारी, ज्याची कंपनी खूप मस्त चालायची, सगळं व्यवस्थित चालत होतं. पण अचानक त्याच्या मनात एक मानसिक चलचित्र निर्माण झालं, की कंपनी गेली कामातून, सगळं संपलं आहे. आणि बायकोला पण त्यांनी येऊन सांगितलं की आता हे खूप काही टिकणार नाही, आता तेच ही संपून मंदीत येणार आहे. आणि सगळ्या निराशाजनक आणि दिवाळखोर गोष्टी तो आपल्या बायकोसोबत करायला लागला. त्याच्या 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 पत्नीने नंतर मला सांगितले की शेवटी तो खरोखरच दिवाळखोर झाला. ज्या गोष्टींची त्याने कल्पना केली होती आणि ज्याची त्याला भीती वाटत होती, ती प्रत्यक्षात साकार झाली. ज्या गोष्टींची त्याला भीती वाटत होती, ती अस्तित्वात नव्हती. परंतु सतत भीती, विश्वास आणि आर्थिक आपत्तीचे कल्पना
व अपेक्षा करून त्याने त्या सत्यात उतरवल्या. जॉबने म्हटल्याप्रमाणे मला ज्याची खूप भीती वाटत होती तेच माझ्या बाबतीत. माझ्या बाबतीत घडले आहे. सो सेम काय झालं, ही गोष्ट जी आहे त्या व्यापाऱ्याची जी मिसेस आहे ती जोसेफ मर्फीला सांगत आहे. तर तिने सांगितलं की जसं माझं मिस्टर जसे ज्याप्रमाणे ते स्वप्न पाहायचे किंवा ते सारखं सारखं तेच ते बोलल्यामुळे काय झालं, ही कंपनी खरीच दिवाळखोर झाली. त्याची जी कल्पना होती, ती भीती होती, ती प्रत्यक्ष साकारली गेली. सारखी जी भीती होती ती अस्तित्वात मध्ये आली. भीती, विश्वास आणि आर्थिक संपत्ती आपत्तीची जी कल्पना होती, जसं त्यांनी केली त्या सगळ्या त्याच्यामध्ये सत्यात उतरल्या. आणि जॉबने जसं म्हटल्याप्रमाणे त्यांची कंपनी पण गेली. खूप भीती वाटत होती, सेम तसंच त्याच्या बाबतीत घडलं. सो कधी कधी माणूस असा म्हणजे असामान्य, म्हणजे असं विचार करतो, विचित्र विचार करतो. सगळं काही चांगलं सुरू असतं, पण अचानक विचार करतो, अरे माझं असं झालं तर, मी असं होईल, मग पुढे काय करायचं, असे उगाच जे विचार नाही करायचे तेही करतात. आणि मग तेच त्यांच्या आयुष्यामध्ये ते ओढवलं जातं. जग अशा लोकांनी भरलेले आहे ज्यांची अशी भीती वाटत असते की आपल्या मुलांच्या बाबतीत काहीतरी भयंकर घडेल किंवा त्यांच्यावर भयानक आपत्ती येईल. जेव्हा ते क्वचितच आढळणाऱ्या महामारीच्या उद्रेकाबद्दल वाचतात, तेव्हा त्यांना भीती वाटते की त्यांना तो आजार होऊ शकतो. काही जण तर त्यांचा हा आजार झालेला आहे अशी कल्पनाही करून मोकळे होतात. ही सर्व अपसामान्य भीतीची उदाहरणं आहेत. पण कोविडमध्ये बघितलं आहे हे. खूप लोकांनी डोक्यातच घेतलं नाही कोविड, आणि काही काही लोकांनी इतकं घेतलं की झालं नसतानाही आता मला झालाय, उगाच मलाही पण असं येतो का, मला वास म्हणजे स्मेल नाही येत आहे, असं त्यांचे मनामध्ये ते खेळ चालायला लागले. आणि सेम त्या लोकांनाच तो झाला. पुष्कळ लोक असे आहेत जे काहीही आपल्या मुलांबद्दल भयंकर विचार, कुठे गेला सपोज एखाद्या वेळेस ट्रॅव्हलिंगला कधी कोणी जातो, सामान्य आहे हे, मीही सांगते माझ्यावरून. कधी कधी बाय रोड ट्रॅव्हल करत आहे आपले कोणी, तर आपण आपल्या मनामध्ये कुठेतरी, अरे हे केला पाहिजे, आजकाल रोडवर तर एवढं हेच होतं, गाडी व्यवस्थित चालवली पाहिजे, यांनी असं करावं, म्हणजे हे विचार येतात. नॉर्मल सामान्य, पण नाही येऊ द्यायचे हे विचार. जेवढी जास्त भीती तुम्हाला वाटते, जेवढ्या त्याच त्या गोष्टीचा जेव्हा तुम्ही विचार करतात, ती गोष्ट तुमच्याकडे तुम्ही तेवढीच आकर्षित करतात. आणि मग हे असं होतं, हा मी म्हटलंच होतं, मला वाटतच होतं ना, असं झालं. तर अशा लोकांनी भरलेले असे आहे. आपल्या मुलांच्या बाबतीतही काही भयंकर घडेल आणि भयानक आपत्ती येते. हे क्वचित आढळणाऱ्या महामारीच्या उद्रेकाबद्दल पण असंच आहे. आता पुन्हा अजून एक भविष्यवाणी झाली आहे, पुन्हा अजून एखादा असं महामारी येणार आहे. मी जसं पॉडकास्टवर एक दोन पाहिले आहे, किंवा कधी कधी आपण आपले हॉरोस्कोप वगैरे बघतो, मग त्याच्यामध्ये पण लिहिलं असतं की या व्यक्तीचं असं असं होईल, याला इतक्या वर्षी पैशाची चणचण लाभेल, किंवा याच्यामध्ये राहू केतूचं असं हे आहे. आणि मग त्याच मार्गाने आपण विचार करतो, सेम तीच गोष्ट घडते. म्हणून याच्या मागे न लागता आपल्या सबकॉन्शियस माइंडवर पूर्णतः विश्वास ठेवा, त्याच्या सोबत मिळून काम करा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि तसंच तुम्हाला मिळेल. जर तुम्ही त्या गोष्टी ज्या लिहिल्या आहेत, एका व्यक्तीने ज्या ज्या तुमच्या हॉरोस्कोप पाहून लिहिलाय, कारण हॉरोस्कोप हे जे असतं ना, जेव्हा आपला जन्म वगैरे आपण स्वतः तो स्वीकारत असतो, ते सगळं आपलं कर्म असतं. तुम्ही स्वतः ते चूज केलं असतं की हा हा ग्रह हा अशी स्थिती राहील ग्रहांची, तेव्हा मी जन्म घेईल. त्याच्यात ग्रहाची काहीही चुकी नसते, आपली चुकी असते. तेव्हा आपल्या याच्यावर आपण स्वतः विश्वास ठेवायचा आहे. आपले कार्य, आपले कर्म याच्यावर विश्वास ठेवा, आणि त्याप्रमाणे तुमचं जीवन तुम्ही घडवू शकता. सो महामारीबद्दलही लोक विचार करतात, काही काही कल्पनाही करून मोकळे होतात की मला आजार झाला, आणि त्यांच्यासोबत ते होतं. हे आपण कोविडमध्ये बघितलेलं आहे. थँक्यू सो मच. 53 झाले. स्टॉप हिअर. सो समजलं सगळ्यांना? आय येस. होप सगळ्यांना समजलेलं आहे. थँक्यू सो मच. काही विचार